माझ्या मानी मराठ्यांनो, आज आपल्या राजांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. तो सिद्ध आपल्या राजांना पकडू पाहतोय, पण त्याला हे माहीत नाही या गोडखिंडीमध्ये त्याच्या आणि राजांच्या मध्ये ही बांधल सेना वानर सेना म्हणून उभी आहे. मला माहीत आहे तुम्ही भुकेले आहात, रात्रंदिवस पावसा पाण्यात पडून दमले आहात, पण फक्त आजचा दिवस आपल्या गोमाता आणि नंदी महाराजांना कापणारे हात, आपल्या तुळजाभवानी आणि पांडुरंगावर आघात करणारे हात समोरून चालून येत आहेत. आज सुवर्ण क्षण आहे. या बोकडांचं नैवेद्य आपल्या बांधलांच्या कुलदैवतेला आई विंजाईला दाखवून देऊ. आज आपले पट्टे आणि तलवारी कालीच्या जिभेप्रमाणे चालू आणि कासारीच्या या ओढ्याचं पाणी लालबुंद करून टाकू. पण राजे विशाळगडावर पोहोचेपर्यंत आपल्याला जीव सोडायचा नाही. यमाचे दूत जरी आले तरी त्यांना सांगा, जोवर तोफांचा आवाज येत नाही तोवर आम्हाला मरायला वेळ नाही. ते 10,000 आणि आपण 300 याचा विचार करू नका. श्रीकृष्णाच्या गीतेसह चालून आपले राजे धर्माचा आणि हक्काचं हिंदवी स्वराज्य उभं करू पाहत आहेत. यासाठी बांधलांच्या 3 पिढ्या हसत हसत करणी लावू. बोला आई विंजाईच्या नावानं चांगलं, हर हर महादेव. असे म्हणून बाजीप्रभू आणि त्या 300 बांधलवीरांनी आपले प्राण स्वराज्य देवतेच्या पायी याच पावन ठिकाणी वाहिले. त्यामुळे ही फक्त घोडखिंड किंवा कासारी नदीचे उगमस्थान नाही, हे मराठ्यांच्या रक्ताने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे. हे बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या बंधुप्रेमाचे प्रतीक आहे. ही जागा रायाजी बांधलांच्या धनुष्यबाणांची कर्मभूमी आहे. ही शंभूसिंह जाधवरावांच्या बुरुजासारख्या कणकर छातीची साक्षी देणारी पावनभूमी आहे. ही पावनखिंड आहे.